नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो. आज जो पेपर झालेला आहे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा, त्यामधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे विश्लेषण आपण बघणार आहोत. उत्तरेसुद्धा बघणार आणि जे विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्यांचा अभ्यास अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांची भीती वाटत असेल, तर हे लेक्चर बघून तुम्हाला ती भीती दूर होईल. ओके. जशा प्रकारे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की जो आयोगाचा ट्रेंड आहे, तो डिफिकल्ट नाही आहे. तो अंकगणित व बुद्धिमत्तेसाठी ईझी टू मॉडरेट लेव्हलचा आहे. म्हणजे तुम्ही शून्यापासूनच जरी सुरुवात करत असणार, तरीसुद्धा तुम्ही बरेच मार्क्स जे आहेत ते या सेक्शनमध्ये मिळवू शकता. आणि सामान्यतः 15 मिनिटांचा वेळ आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये द्यायला पाहिजे. त्यामध्ये कमीत कमी 15 मार्क्स जे आहेत आपण ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा मिळवू शकतो. आणि मॅथेमॅटिक्सच्या प्रश्नांचा वेटेज वाढलेला आहे आणि मॅथेमॅटिक्सचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त तुमचं वेळेचं इन्व्हेस्टमेंट पाहिजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये. 12 प्रश्न जवळपास अंकगणिताचे आणि 8 प्रश्न बुद्धिमत्तेचे होते. यापैकी जर 15 मिनिटे जर तुम्ही दिलेली असती, तर जवळपास 15 प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. डेफिनेटली काही प्रश्न तुम्हाला लेंग्दी वाटले असतील, त्यामध्ये ते तुम्ही स्किप करू शकले असते. पण असे 4 किंवा 5 प्रश्न होते आणि ते सुद्धा जर तुमचा अभ्यास चांगला असेल, तर ते सुद्धा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकले असते. तरी 15 मार्क्स कमीत कमी तुम्ही इथे मिळवू शकले असते. तशा प्रकारे ते आपण विश्लेषणाद्वारे बघूया आणि त्यानंतर कोणत्या प्रश्नामध्ये किती सेकंदाचा वेळ जवळपास आपल्याला लागला असता, ते सुद्धा आपण कव्हर करूया. तर चला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 पर्सेंटेजवर आधारित प्रश्न होता. थोडे कॅल्क्युलेशन्स होते. त्यामुळे जर प्रॅक्टिस चांगली असेल, तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते आणि जर तुमची पर्सेंटेजवर कमांड असेल, तर 1.5-2 मिनिटांचा वेळ किंवा 1 मिनिटाचा वेळ कमीत कमी तरी लागला असता. त्यामुळे हा प्रश्न आपण स्किप लिस्टवर ठेवू शकलो असतो आणि हे जे प्रश्न आहेत, प्रश्नसंच एमधून घेण्यात आलेले आहेत. ओके. तरीसुद्धा आपण सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला समजून येईल की पर्सेंटेजचे बेसिक कॉन्सेप्ट्स बघा. शॉर्ट ट्रिक्सच्या मागे खूप जाऊ नका. बेसिक कॉन्सेप्ट चांगले असतील, तर तुमचे शॉर्ट ट्रिक्ससुद्धा खूप व्यवस्थितरित्या तुम्हाला तयार होतील. ओके. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. म्हणजे स्थानक ए पासून रेल्वेगाडी सुटलेली आहे. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. ओके. किती टक्के प्रवासी उतरतात? बी स्थानकावर 50%. आता जनरली आपण काय करतो व 25 नवीन चढतात. ठीक आहे. मग सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. मग विचारलेलं आहे उपस्थित प्रवाशांची मग प्रश्न पुढे गेलेला आहे, की आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक एवर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरलेले आहेत? एकूण प्रवासी किती होते सुरुवातीला हे ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं नाही, कारण की प्रश्न त्याच्यावर विचारण्यातच आलेला नाहीये. त्यामुळे जे ऑप्शनमधून जाण्याचा प्रयत्न करतील त्यांना सुद्धा ते लेंग्दी होऊ शकते. एक सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो आणि इथे खूप मोठी एक तुम्हाला म्हणजे एक ट्रिक ट्रिक म्हणण्यापेक्षा एक आपण कॉमन सेन्स म्हणू शकतो, ते तुम्हाला लक्षात येईल, की सामान्यतः आपण स्थानक ए वरून एक्स प्रवासी चढले, म्हणजे प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते, म्हणजेच एक्स प्रवाशांसह रेल्वेगाडी सुटते असा आपण विचार करू शकतो. पण आपण एक्स न घेता आपल्याला 100 एक्स ही संख्या गृहीत धरायची आहे, कारण की 100चे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणे सोपे जाते. 100चे 40% 40 होणार, 100चे 50% 50 होणार. ओके. त्यामुळे एक्स न घेता 100 एक्स ही संख्या आपण गृहीत धरायची. मग बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. तर इथे बी स्थानकावर 50% मायनस झाले, म्हणजे 50 एक्स मायनस झाले आणि आता उर्वरित किती राहतील? 50 एक्स आणि 25 नवीन चढतात, म्हणजे प्लस 25. बघा ही स्टेप सोपी होती. ओके. 50 एक्स अधिक 25. सी रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. बघा आता सी मध्ये किती उतरणार? तर आपल्याला पर्सेंटेज चांगल्या प्रकारे करता आले पाहिजेत. कोणत्याही संख्येचा 10% काढायचा असेल, तर आपण 1 नंतर डेसिमल पॉइंट देतो, म्हणजे आपल्याला 10% मिळतात, हे आपल्याला माहिती आहे. तर बघा यांच्यामध्ये आपल्याला 40% काढायचे आहेत. तर 50 एक्सचा 40% किती होणार? तर आपण करू शकतो 50चे 10% म्हणजे 1 नंतर डॉट म्हणजे 5 आणि त्याला 4 पट केले तर 40% मिळणार. म्हणजेच इथून 20 एक्स प्रवासी उतरले. तशाच प्रकारे 25चा जो 40% होणार, ते होणार 10. तर इतके प्रवासी उतरले, म्हणजे सी स्थानकावर आता किती प्रवासी आहेत? तर 50 मधून 20 गेले 30 एक्स आणि 25 मधून 10 गेले किती? 15. आणि याचबरोबर सी स्थानकावर 40 जे प्रवासी आहेत ते ॲड झालेले आहेत. तर आता सी स्थानकावरील एकूण प्रवाशांची संख्या झाली 30 एक्स अधिक 55 आणि हे कुणाच्या बरोबर आहेत? त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे.
स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40%. आता स्थानक ए वर आपण 100 एक्स गृहीत धरलेला आहे. यांचा 40% किती होणार? तर 40 एक्स होणार. ही इक्वेशन तयार होईल आणि यावरून एक्सची किंमत मिळेल आणि तुम्ही इझिली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. तरीसुद्धा हा तुम्ही स्किप लिस्टवर ठेवू शकले असते आजच्या पेपरमध्ये, कारण की परीक्षेच्या वेळी इतक्या गोष्टी लक्षात येणे थोडे कठीण असते. ओके, तर हे काय होईल? 30 एक्स इकडे शिफ्ट होतील, मायनस होणार 10 एक्स. 10 एक्स बरोबर 55 म्हणजेच एक्स बरोबर किती? 5.5. आता प्रश्न विचारलेला आहे, बी स्थानकावर किती प्रवासी उतरले होते? तर बी स्थानकावर 50 एक्स प्रवासी उतरले होते. तर 50 गुणिला 5.5 अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करणार आणि आपल्याला उत्तर मिळणार 275. हाच एक प्रश्न थोडा लेंदी स्वरूपाचा होता. पुढील प्रश्न आपण बघूया आता. पुढील प्रश्न अगदी सोपा प्रश्न, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आता इंट्रोड्यूस करणे सुरू झालेलं आहे. 3.49 आणि 0.51. 3.49 ला आपण ए कन्सिडर करूया, 0.51 ला आपण बी कन्सिडर करूया. तर फॉर्म्युला कोणता तयार होईल? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आणि ए वजा बी छेदामध्ये तयार होईल, कारण की 3.49 ए आणि 0.51 बी गृहीत धरलेला आहे आपण. तर बघा, ए प्लस बी आणि इथे ए मायनस बी आणि भागाकारामध्ये किती? ए मायनस बी आहे. तर ऑलरेडी ए मायनस बी कॅन्सल होणार आणि आपले उत्तर येणार ए प्लस बी. तर ए ची किंमत आहे 3.41 आणि बी ची किंमत आहे 0.51. म्हणजेच 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न जो होता लेवल 1चा होता आणि याला 30 सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. तोंडी सुद्धा सॉल्व्ह झाला असता. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए वजा बी. पण अशा प्रश्नांचा सराव खूप महत्त्वाचा आहे. जी आपली ऑनलाईन बॅच झालेली होती त्यामध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मी विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करून दिलेले होते. तर नक्कीच त्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. पुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 83. कोणत्या लेव्हलचा प्रश्न आहे आणि कशाप्रकारे हा सॉल्व्ह करू शकलो असतो? तर हा सुद्धा लेव्हल 2 प्लसमध्ये आपण टाकूया आणि सुरुवातीला ज्या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये हा प्रश्न तुम्ही स्किप करू शकले असते. ओके, पण सॉल्व्ह करण्यामध्ये खूप जास्त डिफिकल्ट पण नव्हता. तर कशाप्रकारे करता येईल? तर 2 मेथड्स मी तुम्हाला सांगणार. कॉन्सेप्ट जर पर्सेंटेजचे चांगले असतील तुमचे, तर समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. ओके, काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपये सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? सुरुवातीला सफरचंदांची संख्या किती होती? तर सामान्यतः 360 रुपयाला त्यांनी सफरचंद खरेदी केले. तर जी संख्या असेल त्या संख्येने 360 ला भाग जातो. हे आपण लॉजिक अप्लाय करू शकतो. म्हणजे आपण ऑप्शनमधून सॉल्व्ह करू शकतो किंवा एक मी मेथड सांगतोय त्याद्वारे पण आपण सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, 360 ला भाग देणाऱ्या 2च संख्या आहेत. एक 24 आणि एक 30. म्हणजे हे 2 ऑप्शन्स आपण एलिमिनेट करू शकतो. ओके, आता कोणती तरी एक संख्या आपण गृहीत धरून बघूया, आयदर 24 किंवा 30. मग समजा 24 सफरचंद खरेदी केले असं आपण गृहीत धरलं, तर एका सफरचंदाची किंमत किती होणार? 360 ला कितीने भागावे लागेल? 24 ने भाग द्यावा लागेल. तर 24 ने जर भाग दिला तर 24 चा पाडा येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. 24 एक 24, 12 राहिले आणि 24 पंचे 120, म्हणजे 15 रुपये एका सफरचंदाची किंमत आली. ओके, आणि सफरचंदाची संख्या किती गृहीत धरलेली आहे आपण? 24. आता आपल्याला म्हटलेलं आहे की 3 रुपयांची सूट मिळेल. तर 15 रुपयावर 3 रुपयांची सूट मिळाली म्हणजे आता सफरचंदांची किंमत किती होणार? एका सफरचंदाची किंमत किती होणार? 12 रुपये. ओके, आणि 12 रुपयात 360 रुपयांमध्ये 12 ने भाग दिला तर एकूण किती सफरचंद मिळतील? 30 सफरचंद मिळतील. म्हणजे आधी 24 सफरचंद खरेदी करू शकत होतो. आता 30 सफरचंद आपण खरेदी करू शकणार. म्हणजे किती सफरचंद खरेदी करू शकणार? 6 सफरचंद खरेदी करू शकणार. म्हणजेच किती टक्क्यांनी सफरचंदामध्ये वाढ झाली? तर 24 हा 6 हा 24 चा किती टक्के आहे? तर 6 भागीला 24, तर 6 एक 6, 6 चौ 24, 1/4 म्हणजेच किती? 25% जास्त सफरचंद खरेदी करू शकतो. आणि इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही कंडिशन पूर्ण करत आहे. त्यामुळे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. समजा हे उत्तर नसेल तर याला चेक करण्याची काही आवश्यकता नसती. सेकंड एक सोपा कॉन्सेप्ट आहे बघा. शॉर्टकट मेथड आहे एक, की एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये घट होत असेल तर आपण किती ती वस्तू जास्त खरेदी करू शकतो. असा एक फॉर्म्युला आहे, R/100 प्लस मायनस R. तर ज्यांनी हा फॉर्म्युला केलेला असेल त्यांना हे समजून येईल. ओके, तर सफरचंदांची खरेदी कितीने वाढली? 25 ने. म्हणजे किंमत कितीने कमी झाली असेल हे आपल्याला माहिती होईल. तर डिक्रीज इन क्वांटिटी, आर म्हणजे काय असते? की जो पर्सेंटेज चेंज दिलेला असतो. म्हणजे इथे आरची किंमत किती? 25 आणि अधिक म्हटलेलं आहे म्हणजे हे चिन्ह जे आहे आपण प्लस घेणार. तर
हे जर प्रश्न आपण सॉल्व्ह केला तर 25 भागीला 125 गुणीला 100. तर 25 एक 25, 25 पाच 125, 1/5 म्हणजे 20%. म्हणजे 25% जास्त सफरचंद आपण खरेदी करू शकतो. ज्यावेळी किंमत किती टक्क्यांनी कमी होणार? 20% कमी होणार. आणि आता इथे किंमत किती टक्क्यांनी कमी झालेली आहे? ₹3. याचाच अर्थ 20% बरोबर ₹3 आणि एकूण जी किंमत असेल ती असेल 100% बरोबर क्वेश्चन मार्क. तर 20 हे 5 पट झालेले आहेत. 20 100 त्यामुळे 3 सुद्धा हे 5 पट होणार. तर 3 5 15 म्हणजे सुरुवातीची किंमत किती मिळाली आपल्याला? ₹15 किंमत मिळाली. आणि ₹15च्या हिशोबाने ₹360 एकूण किती सफरचंद खरेदी करू शकतो? 24. म्हणजे हा शॉर्टकट फॉर्म्युला कशाप्रकारे अप्लाय करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. तर जर तुम्ही बेसिक कॉन्सेप्टवर वर्क केला, मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तर हे प्रश्न सॉल्व्ह होतील. तरीसुद्धा आपण ह्या प्रश्नाला स्किप लिस्टवर ठेवूया आजच्या लिस्टमध्ये. ओके. प्रश्न क्रमांक 84 जी आन्सर की मी टाकलेली आहे पूर्ण एक 100 प्रश्नांची आपल्याला चॅनलवर मिळालेली असेल. त्यामध्ये चुकीने 84चे उत्तर मी 31 सांगितलेलं आहे. पण याचं उत्तर किती आहे? 32 आहे. कशाप्रकारे सॉल्व्ह करता येईल ते आपण बघूया. 150 आणि 500 च्या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो? ओके. 11ने भाग जातो असं विचारलेलं आहे. मग सोप्या पद्धतीने आपण करूया. सर्वप्रथम 150 पर्यंत 11ने भाग जाणाऱ्या किती संख्या आणि 500 पर्यंत 11ने भाग जाणाऱ्या किती संख्या यांची वजाबाकी केली तर आपल्याला 150 व 500 पर्यंतच्या 11ने भाग जाणाऱ्या संख्या मिळतील. तर 150 पर्यंत 11ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? तर सरळ 150ला 11ने भाग द्यायचा. 11 एक 11, 4 उरले. 11 त्रिक 33. ओके. म्हणजे 13 संख्या आहेत ज्यांना 11ने भाग जातो 150 पर्यंत. आणि 500 पर्यंत जे आहे 11ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? तर 11 चौ 44, हातचे राहिले 6, 11 पाची 55. ओके. म्हणजे एकूण किती संख्या आलेल्या आहेत? 45 संख्या 500 पर्यंत आणि 150 पर्यंत 13 संख्या. आणि ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 32 संख्या ज्या असतील त्या 150 आणि 500च्या मध्ये असतील. तर उत्तर किती येणार? 32. तर या प्रश्नाला सुद्धा लेस दॅन अ मिनिट किंवा 1 मिनिटांचा वेळ तुम्ही देऊ शकले असते. जर 15 मिनिटांचा वेळ तुम्ही काढलेला असता त्याच्यापैकी 1 मिनिटात हा एक प्रश्न सॉल्व्ह झाला असता. ओके. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 85 आलेखाचा प्रश्न आहे. आलेख खूप सोपे असतात. यांना घाबरायचं नाही आहे. ओके. डेटा इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो. तर हा पाई चार्ट आहे. ओके. पाई चार्ट आहे. पाई चार्टची प्रॉपर्टी काय असते? की एकूण कोणांची बेरीज किती असते? 360 डिग्री. म्हणजेच 360 डिग्री बरोबर 100% दर्शवितात. ओके. इथे ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या संख्या आहेत, त्या डिग्रीमध्ये सुद्धा असू शकतात, अंशामध्ये असू शकतात किंवा पर्सेंटेजमध्ये सुद्धा असू शकतात. डिग्रीमध्ये म्हणजे एकूण किती? 360 डिग्री आणि पर्सेंटेजमध्ये किती? 100 डिग्री. आणि आपण कन्व्हर्शन सुद्धा करू शकतो. डिग्रीला जर पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण 5/18 ने भाग देतो. सॉरी गुणाकार करतो पर्सेंटेजला. आता इथे प्रश्न काय म्हटलेला आहे? एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न जे आहे ते 40,000 आहे. एकूण उत्पन्न म्हटलेलं आहे म्हणजे हे 360 डिग्री दर्शविणार. ओके. 360 डिग्री. मग त्या कुटुंबाचे घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे वर्तुळाकृती अवलोकन करून म्हणजे इथे अवलोकन दिलेलं आहे. अवलोकन करून काढा की किती खर्च झालेला आहे याच्यावर. तर आपण बघूया की अ, घरभाड्यांवर किती आहे? 110%. त्यानंतर किराणा मालावर किती आहे? तर 90 तयार झालेले आहेत. आणि प्रवासावर किती आहे? तर 70. मग या सर्वांची बेरीज केली तर 270 डिग्री इतका खर्च झालेला आहे. कितीपैकी? 360 डिग्रीपैकी. तर आपल्याला फ्रॅक्शन मिळेल, अपूर्णांक मिळेल. तर याला जर आपण कॅन्सलेशन केले तर 9 त्रिक 27 आणि 9 चौ 36 म्हणजे 3/4 इतका भाग खर्च झालेला आहे. कुणाचा? 40,000चा. तर याला सरळ 40,000ने आपण गुणाकार केला तर 4ने भाग दिला तर 10,000 येणार आणि 10 गुणिला 3 30,000 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर हा प्रश्न सुद्धा आपल्याला विदिन अ मिनिट सॉल्व्ह करता आला असता. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे अ ने ब ला एक वस्तू. हा तर बिलकुल अगदी 30 सेकंड्समध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रश्न होता. ओके. अ ने बीला एक वस्तू 30% नफ्याने विकली. सरळ मग कन्सिडर करायचं की एने ₹100 खरेदी केली असेल, ती बीला 10% नफ्यात विकली म्हणजे 110ला विकली असेल कारण की ₹10 नफा 10% 100चा 10% कारण की संदर्भ संख्या नेहमी खरेदी किंमत असते. पुढे ब ने 30 वस्तू परत अला 10% तोट्याने विकली.
तर परत 10% तोट्याने विकली. बरेच विद्यार्थी असा विचार करू शकतात, की Aने 10% नफा कमवला, Bने 10% तोटा कमविला, तर 0 झाले कॅल्क्युलेशन. असे होणार नाही, कारण की यांच्या संदर्भ संख्या वेगवेगळ्या आहेत. इथे 10% 100चा होता आणि इथे 10% कुणाचा असेल? 110चा. तर 110चा 10% म्हणजे 11. ₹11 लॉस करून Bने परत Aला विकली. म्हणजे Aने ती वस्तू कितीला खरेदी केली असेल तर बघा. म्हणजे Bने ₹100 ला वस्तू खरेदी केली होती आणि त्याला मिळाले किती? ₹110 मिळाले होते Aकडे. आता परत त्याने ती वस्तू खरेदी केली, तर त्याला काहीतरी रक्कम द्यावी लागली. तर त्याला किती रक्कम द्यावी लागली? तर त्याला ₹99 ही रक्कम द्यावी लागली. म्हणजे ₹110 त्याला मिळाले आणि ₹99 ही रक्कम त्याला द्यावी लागली. ओके. म्हणजे कितीचा फरक आला? ₹11 फरक आला. म्हणजे Aचा नफा किती होता? ₹11 नफा होता. कितीवर? 100वर. कारण की त्याने इन्व्हेस्टमेंट किती केलेली होती? ₹100 इन्व्हेस्टमेंट केलेली होती. ओके. परत एकदा बघूया. Aने ₹100 एक वस्तू खरेदी केली. ती ₹110 विकली. म्हणजे त्याला ₹10 नफा झाला. किंवा सरळ म्हणू शकतो, त्याच्याकडे आता ₹110 आहेत. मग त्याने काय केलं, की परत ₹99 ती वस्तू खरेदी केली. तर 110 मधून ₹99 त्याला द्यावे लागले. ओके. म्हणजे त्याच्याकडे आता किती उर्वरित असतील? ₹11 उर्वरित असतील. ओके. 100 सोडले तर. म्हणजेच अचा 11% नफा झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर कोणते होते? पर्याय क्रमांक. पुढील प्रश्न आपण बघूया. हा सुद्धा याआधी जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, तर त्यामध्ये या प्रश्नाचा मी फॉर्म्युला सांगितलेला होता, की जेव्हा 2 2D डायग्राम्स म्हणजे एरिया, क्षेत्रफळ ज्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतं आणि किती आकृत्या फिट होतील, अशा प्रकारचा प्रश्न असतो. तर सरळ-सरळ आपण मोठ्या संख्येचे क्षेत्रफळ भागीला लहान संख्येचे क्षेत्रफळ हा फॉर्म्युला अप्लाय करतो. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा म्हणजे हे आयत झाले. व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? मग संख्या काढायची असेल तर फॉर्म्युला काय असतो? मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ भागीला लहान आकृतीचे क्षेत्रफळ. ठीक आहे. अशा प्रकारचा फॉर्म्युला असतो. मग मोठी आकृती कोणती झाली? 18 मीटर आणि 12 मीटर लांब रुंद जी जागा आहे ती झाली. पण एकके एकसारखी असावीत. मीटर असेल तर मीटर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर. 18 मीटर 18 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 100ने गुणाकार करणार आणि 12 मीटर म्हणजेच 1200 सेंटीमीटर. हे झाले मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ. आणि लहान आकृती म्हणजे कोणती? जी आकृती आपल्याला फिट करायची आहे. म्हणजे इथे चौरसाचे क्षेत्रफळ येणार. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिला बाजू. फक्त एकके समान करायची होती. आता कॅन्सलेशन करायची आहे. 0 कॅन्सल. 3 सख 18 आणि 3 चौ 12 तर 6 चौ 24 म्हणजे 2400 फरशा बसवता येतील. ओके. अशा प्रकारे आपण कॉन्सेप्च्युअली हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतो. नवीन बॅचेससुद्धा ऑनलाईन सुरू होत आहेत. गट क साठी सुद्धा आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा. त्यासाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. जेणेकरून तुमचा स्कोर पुन्हा तुम्हाला वाढवता येईल. ज्या मिस्टेक तुम्ही इथे केलेल्या आहेत त्या मेमध्ये जी गट क ची परीक्षा आहे त्यामध्ये आपण अव्हॉइड करू शकतो. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 88. ट्रेनवर आधारित हा प्रश्न होता. 2 प्रश्न ट्रेनचे होते. सोपे असतात. सर्वप्रथम बघायचं आहे की ट्रेन कुणाला क्रॉस करत आहे, म्हणजे पार करत आहे, ओलांडत आहे आणि कोणती गोष्ट कॅल्क्युलेट करायची आहे. 3च गोष्टी असतात आपल्याकडे. एक वेग, एक अंतर आणि एक वेळ. नेहमी अंतर काय असते? L1 + L2. L1 म्हणजे काय? ट्रेनची लांबी आणि L2 म्हणजे काय? ज्या वस्तूला ती ट्रेन क्रॉस करते त्याची लांबी. ओके. इथे काय म्हटलेलं आहे, की ताशी 80 किमी वेगाने जाणारी 70 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? लांबी विचारलेला आहे म्हणजे आपल्याला अंतराचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. अंतर बरोबर काय असतो? वेग गुणिला वेळ. फक्त एकके समान असावीत. त्यामुळे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. तर ह्या वेगाला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 5/18 ने गुणाकार करावा लागेल आणि किती वेळ लागतो? 72 सेकंद. ओके. आणि अंतर किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल आता. तर कॅन्सलेशन केले जर 18 चौ 72 आणि 5 चौ 20 आणि बेआठी 16 म्हणजे 1600 मीटर हे अंतर झाले. पण हे अंतर L1 + L2 असते नेहमी. म्हणजे ट्रेनची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. तर ट्रेनची लांबी किती आहे? 700 मीटर आहे. तर मग ही ट्रेनची लांबी जर इथून वजा केली, तर हे जे 900 मीटर जे येईल ते प्लॅटफॉर्मची लांबी असेल आणि आपले उत्तर कोणते असेल? पर्याय क्रमांक 2. हे सुद्धा 40-45 सेकंदात सॉल्व्ह करणारा हा प्रश्न होता.
तर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावाच लागेल एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगले स्कोर करायचं आहे तर. मग बघा टाईम अँड वर्कचा हा प्रश्न होता. कन्सिस्टंटली टाईम अँड वर्क म्हणजेच वेळ व काम या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. बऱ्याच एम-पी-एस-सीच्या पुस्तकांमध्ये वेळ, काम, वेग अशा प्रकारे घटक असतो. ते चुकीचे वर्गीकरण आहे. योग्य वर्गीकरण वेळ, वेग, अंतर हे सेपरेट पार्ट आहे आणि वेळ, काम हा सेपरेट पार्ट आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. तर बघा भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. म्हणजे तो 80 दिवसात करू शकला असता, पण तो आधीच निघून गेला. मग अशामध्ये आपण विविध प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर मग 80 दिवसात भूषण हे काम करू शकतो. तर आपण 80 ने भाग जाणारी संख्या एकूण कार्य गृहीत धरायची टोटल वर्क. म्हणजे वन डे वर्क किती होणार? 1 युनिट होणार आणि याने 10 दिवस काम केले. ते 10 युनिट काम पूर्ण झाले. म्हणजे आता एकूण किती एकक काम बाकी आहे? 70 एकक काम बाकी आहे. ज्यांनी हा कॉन्सेप्ट केलेला असेल त्याला समजून येईल हे. 70 एकक काम बाकी आहे. मग 70 एकक काम नीरजने किती दिवसात संपवले? तर 35 दिवसात संपविले. म्हणजे हा एका दिवसात किती एकक काम करतो? 2 एकके काम हा करतो आणि वन डे वर्क मिळालं असेल तर 2 एकके काम करतो. मग त्यांनी विचारलेलं आहे एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकला असता? तर एकूण काम होते 80. तो एका दिवसात 2 एकक काम करतो. त्याला किती दिवस लागतील? 40 दिवस लागतील. तर कॉन्सेप्च्युअल अगेन इथे काही शॉर्टकट फॉर्म्युल्याची गरज नाही आहे. बेसिक मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या व्यवस्थित करा. तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तर हा सुद्धा प्रश्न सोपा होता. पुढील प्रश्न बघा. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. सरासरी वय, सरासरी म्हणजे एकाची किंमत. नेहमी लक्षात ठेवायचं. सरासरी म्हणजे काय? एकाची किंमत. तर एकाची किंमत किंवा एकाचे वय 34 आहे. तर दोघांचे मिळून वय किती असेल? 68 दुप्पट करणार आणि हे 5 वर्षापूर्वीचे आहे. म्हणजे त्याचे आजचे वय किती असणार? तर दोन्हीच्या वयांमध्ये 5-5 प्लस होतील. म्हणजेच 78 हे दोघांचे मिळून वय आहे. कोण-कोण? रेखा आणि नेहा. मग पुढे म्हटलेलं आहे आज म्हणजे प्रेझेंटमध्ये आणि हे आजचेच वय आहे दोघांचे. रेखा, नेहा, नीरजचे सरासरी वय किती आहे? 33 वर्षे. अगेन सरासरी म्हणजे एकाची किंमत. तर तिघांची किंमत किती होणार? 99 म्हणजे तिघांची बेरीज 99 होणार आणि 10 वर्षानंतर नीरजचे वय विचारलेलं आहे. तर ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला नीरजचे आजचे वय मिळणार. तर नीरजचे आजचे वय असणार 21 आणि 10 वर्षानंतर त्याचे वय किती होणार? 31 वर्ष होणार. तर अशा प्रकारे हा प्रश्न सुद्धा कॉन्सेप्च्युअली आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकलो असतो विदिन अ मिनिट. पुढे बघा 6 मजूर 4 दिवसात 96 विटा बनवतात. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की एक मजूर एका दिवसात किती विटा तयार करेल? तर बघा 6 मजूर जे आहेत ते 4 दिवसात 96 विटा बनवतात. तर ते एका दिवसात किती बनवतील? 4 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे 2400 विटा बनवतील. 6 मजूर म्हणजेच एक मजूर एका दिवसात किती विटा बनवतील? 2400 भागीला 6 म्हणजेच 400 विटा एक मजूर तयार करतो. एका दिवसात. बस हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे होते. तर 18 मजूर 2 दिवसात. एका दिवसात 400 विटा एक मजूर करतो. 2 दिवस काम करायचे आहे. म्हणजे 2 दिवसात किती? 800 विटा आणि असे किती मजूर आहेत? 18. तर 18 गुणिला 8 144 म्हणजेच 14400 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. हा प्रश्न सुद्धा सोपा होता. तुम्ही पॅटर्न समजा आयोगाचा. आयोग खूप ट्रिकी लेव्हलला जात नाही. बेसिक कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारतो. येणाऱ्या परीक्षांसाठी गट क साठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. अगेन ट्रेनचा हा प्रश्न होता. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राम पोल पार करते. बघा अंतर आपण आताच बघितलेलं आहे. अंतर होते L1 प्लस L2 पण पोलची लांबी आपण 0 घेतो. म्हणजे पोल, व्यक्ती किंवा झाड यांना क्रॉस करताना जे अंतर असते ती ट्रेनच्या लांबीच्या बरोबर असते. मग याला मीटर पर सेकंदमध्ये जर कन्व्हर्ट केलं तर 5/18 ने गुणाकार करावा लागेल. 18 एका 18, 18 त्रिक 54. म्हणजे 15 मीटर पर सेकंद इतका वेग आहे म्हणजे एका सेकंदात 15 मीटर आणि 9 सेकंदात पार करते म्हणजे 15 गुणिला 9. 9 सेकंदात किती? तर 135 मीटर. अशा प्रकारे हे उत्तर येईल. खूप सोपा प्रश्न होता हा. प्रॅक्टिस तुम्हाला व्यवस्थित करावी लागेल. जितका वेळ तुम्ही इतर विषयांना देता त्यापेक्षा काही पर्सेंट वेळ फक्त आपल्याला ह्या विषयामध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल. रिझनिंगचा हा प्रश्न होता. नंबर सीरीज संख्या शृंखला खूप सोपी संख्या शृंखला होती. लगेच ओळखायला येत होतं की ही ॲडिशन सीरीज आहे. ओके मग किती ॲड झालेले आहेत? +3. मग लगेच आपलं डोकं चालायला पाहिजे की +3
म्हणजे मूळ संख्या सुद्धा होती किंवा दुसरं काही असू शकते. मग +5 मग +7 इथे लॉजिक आहे. या एकतर मूळ संख्या असेल किंवा 2-2 चा फरक असेल. तर 2 चा फरक घेतला तर 9 आणि मूळ संख्या घेतल्या तर 11 प्लस होतील. 18 आणि 11 29 हे पर्यायामध्ये नव्हते. म्हणजेच 9 आपल्याला ॲड करावे लागतील आणि उत्तर किती येणार? 27 येणार. खूप सोपा प्रश्न पुन्हा. त्यानंतर 94. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किमी गेला. म्हणजे दिशा मापण्याचा हा प्रश्न आहे. मग इथे सुरुवातीचे स्थान पश्चिमेकडे हे 4 किलोमीटर. तो शाळेकडे आला, ही शाळा. आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला. उत्तरेकडे म्हणजे वर 2 किलोमीटर. तो बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. मग इथे पूर्वेकडे म्हणजे या दिशेला होणार. हे पुन्हा 4 किलोमीटर. आता तो इथे आलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे, तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? आता तो इथे आहे, त्याचे घर इथे आहे. हे अंतर होणार. विरुद्ध बाजू समान असतात म्हणजे 2 किमीचे अंतर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे हे उत्तर आहे. 95 बघा, सिलॉगिझम ज्याला म्हणतो आपण वेनाकृती त्याचा प्रश्न होता. सर्व मोगरा शेवंती आहेत. डायग्राम कशाप्रकारे तयार होईल? सर्व मोगरा शेवंती आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत. या आकृत्या तयार झाल्या. आता पहिला निष्कर्ष होता सर्व फुले मोगरा आहेत. आता फुले मोगरा होण्यासाठी फुले मोगऱ्याच्या आतमध्ये असायला पाहिजेत. फुले मोगऱ्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. सर्व फुले शेवंती आहेत. तर सर्व फुले शेवंतीच्या आतमध्ये सुद्धा नाहीत. त्यामुळे हा सुद्धा निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 96 हा थोडा ट्रिकी प्रश्न होता, की खूप आकृत्या होत्या. मग हा सुरुवातीला आपण स्किप करू शकलो असतो आणि नंतर वेळ असल्यास आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. तरीसुद्धा ज्यांनी आधीपासून ज्यांना ट्रिक माहिती असेल, ट्रिक इन द सेन्स की कशाप्रकारे लॉजिक आपण इथे सॉल्व्ह करू शकतो, त्यांनी कसं सॉल्व्ह करायला पाहिजे बघा. सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल्स काढायचे आहेत. किती त्रिकोण आहेत? तर मग 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण मिळून किती आकृत्या तयार झाल्यात? म्हणजे सेगमेंट मिळून. तर बघा किती? एक त्रिकोण असलेले किती असतील? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि असे 4 बॉक्स आहेत. तर 6 चौक 24. 24 त्रिकोण सिंगल असतील. आता डबल त्रिकोण किती असतील? म्हणजे हे 2 त्रिकोण मिळून जो त्रिकोण बनेल. तर हा 1, हा 1. एका आकृतीमध्ये 2. तर 4 आकृत्यांमध्ये किती असतील? 8. आता 3 सेगमेंट मिळून, 3 त्रिकोण मिळून किती ट्रायंगल्स तयार होतील बघा. हे अशा प्रकारे आकृती असणार. 3 त्रिकोण मिळून तयार झालेली आकृती ही असेल. हा 1, हा 2 आणि तशाच प्रकारे 3 आणि 4. म्हणजे एका आकृतीमध्ये 3 त्रिकोण असणारे 4 डायग्राम्स. तर 4 आकृतीमध्ये 16 होणार. यांची जर आपण बेरीज केली तर 48 येते. ओके, 48. मग आता 48 पेक्षा एकच ऑप्शन मोठा आहे कोणता? 60. मग या प्रश्नाचे उत्तर किती येणार? 60 येणार. ओके. पुढील प्रश्न 97. खूप सोपा. बॉडमासच्या वर आधारित हा प्रश्न होता. तर प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे मल्टिप्लाय, प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे इंटू, प्लस म्हणजे आणि गुणाकार म्हणजे भागाकार. तर 15 इथे वजा 3 आहे, प्लस 10 आहे, गुणिला 5 आहे, डिवायडेड बाय 5 आहे. तर इथे प्लस म्हणजे मायनस, तर जिथे प्लस आहे तिथे मायनस करणार आपण. तर इथे मायनस करूया. त्यानंतर डिवाइड म्हणजे प्लस. तर हे डिवाइडच्या जागी आपण काय करणार? प्लस. डिवाइड म्हणजे प्लस आणि मल्टिप्लाय म्हणजे प्लस. जिथे मल्टिप्लाय आहे तिथे आपण प्लस करणार. ही काहीतरी इथे गडबड होते. मायनस म्हणजे मल्टिप्लाय, तर इथे आपण मल्टिप्लाय करणार. आता बॉडमासचा आपण रूल अप्लाय करणार. तर 15 गुणिला 3 वजा 10 अधिक 5 अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे. तर इथे जस्ट डिवाइड, हे एक डिवाइड आहे. इथे आहे. प्लस म्हणजे डिवाइड आहे. तर इथे डिवाइडचं चिन्ह येईल. तर हे डिवाइड म्हणजे आता आपण प्रश्न सॉल्व्ह केला तर 45 वजा 2 अधिक 5 अशा प्रकारे हा प्रश्न येईल आणि याचे उत्तर किती येते? 48 येते. ओके. तर हा प्रश्न अगेन बॉडमासवर आधारित होता. कंचे भागोवेव. त्यानंतर हा प्रश्न जो आहे पेपरच्या 1-2 दिवसाआधी मी टॉपिक घेतलेला होता. ॲज इट इज प्रश्न आलेला आहे. विद्यार्थ्यांना उत्तरे सुद्धा पाठांतर होती. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तरीसुद्धा ज्यांना लॉजिक माहिती नाही त्यांना मी एकदा लॉजिक सांगतो. ब्रेक थ्रू. सेम प्रश्न मी सांगितलेला होता आपल्या नोट्समध्ये आहे. क्लास नोट्समध्ये. EAOU HR
BR, DH, KT. इथे 2-2चे घटक तयार होत आहेत, 2-2चे ग्रुप्स तयार होत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. मग यांना नंबर देऊया आपण. आणि कोणता ग्रुप कुठे हा रिप्लेसमेंटचा प्रश्न आहे, कारण की जी अक्षरे इथे आहेत तीच अक्षरे इथे आहेत. म्हणजे आपल्याला ABCDची आवश्यकता नाही, कारण की इथच्या इथे आपल्याला त्यांची प्लेसमेंट बघायची आहे. तर मग EA दुसऱ्या क्रमांकाचा ग्रुप आहे, OU 5व्या क्रमांकाचा ग्रुप आहे, HR 4थ्या क्रमांकाचा ग्रुप आहे, BR पहिल्या क्रमांकाचा ग्रुप आहे, GH 6व्या क्रमांकाचा ग्रुप आहे, KT 3ऱ्या क्रमांकाचा ग्रुप आहे. म्हणजे अशा प्रकारे ते जोडी-जोडीने शिफ्ट होत आहेत. मग त्याच प्रकारे डिस्ट्रिब्युशनचे पण आपण ग्रुप करणार आणि त्यांना सुद्धा 6 ग्रुप्स तयार होतील. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि त्यांना सुद्धा ह्या क्रमाने आपण अरेंज करणार. तर आपल्या प्रश्नाचे उत्तर कोणते येणार? पर्याय क्रमांक 3. ओके. तर नुकताच हा झालेला प्रश्न घेतलेला होता मी. त्यानंतर बघा रोहन रामूचा मुलगा आहे. डायग्राम तयार करतो आपण. ज्यांना प्लस मायनसनी करायचं असेल ते प्लस मायनसनी करू शकता आणि जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना सामान्यतः मी बॉक्स आणि सर्कल ह्या मेथडनी सांगतो. म्हणजे महिलांना दर्शवायचं असेल तर बॉक्स सर्कलने आणि पुरुषांना बॉक्सने. बघा रोहन रामूचा मुलगा आहे. म्हणजे हा रोहन हा मुलगा आहे म्हणजे बॉक्स कुणाचा? रामूचा. ओके. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले. आता बघा रामूचे बाबा म्हणजे याचे आजोबा आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी बघा आता इथे सचिन तयार करूया आपण. हे सचिन याची पत्नी. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. म्हणजे ही रोहनची आई हिची बहीण असेल आणि हा असेल रोहन. ओके बघा हा रोहन, याची आई, याची बहीण कोण? सचिनची पत्नी. आता रोहनची आई आलेली आहे तर रामू तिचे ऑलरेडी बाबा आहेत रोहनचे. म्हणजे हे रोहनच्या आईचे हसबंड असतील, पती असतील. तर अशा प्रकारे ही आकृती तयार झाली आणि विचारलेलं आहे सचिनच्या पत्नीचे म्हणजे ही रोहनच्या वडिलांशी काय नाते आहे? तर ही मेव्हणी होणार किंवा सिस्टर इन लॉ म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तर प्रश्नांची लेवल खूप काठिण्य पातळी खूप जास्त नव्हती. हा पझलचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही स्किप करू शकले असते, पण ज्यांना वेळ असता ते सॉल्व्ह केलं असतं तरी चाललेलं असतं. कंपॅरिझन बेस्ड पझल आहे हा. तुलनांवर आधारित प्रश्न आहे. बघा ABCDEF या 6 या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. एक चाचणी झालेली आहे यांची आणि अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्ही पझल्स सराव केले, तर परीक्षेत सॉल्व्ह करता येतील. डायरेक्टली आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाहीत. तर मग आपल्याला 2 भाग करावे लागतील. आपण मॅथ्स आणि सायन्स. ओके. अशा प्रकारे 2 भाग करणार. Aचे गणितातील एकूण गुण Cच्या अगदी वर आहेत. म्हणजे A इज ग्रेटर दॅन C. अशा प्रकारे ते रेषा नाही ओढायच्या अशा खूप किती रेषा ओढणार तुम्ही कंपॅरिझन करायचं. ग्रेटर दॅनचे चिन्ह. आणि विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. विज्ञानात याला जास्त आहेत. तर विज्ञानामध्ये लिहूया. B हा विज्ञानात Cच्या अगदी वर आहे. म्हणजे B इज ग्रेटर दॅन C इन सायन्स. परंतु गणितात D पेक्षा कमी आहे. कोण? परंतु म्हणजे सुरुवातीचा व्यक्ती म्हणजे B. तर B हा गणितात कमी आहे. D पेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे D इथे येणार. Fने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळवले बघा. Fने विज्ञानात D आणि E पेक्षा जास्त गुण मिळाले. पण D आणि E मध्ये कुणाला जास्त गुण आहेत हे आपल्याला माहिती नाही. आणि तुम्ही प्रश्नसुद्धा बघू शकता, की विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? तर आपण विज्ञानाविषयी पण माहिती मिळवली तरी चालेल. ओके. Fने विज्ञानात D व Fपेक्षा जास्त गुण मिळवले. आता गणिताची सोडून देऊ आपण माहिती. गणितात C व Dच्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि Aच्या मध्ये कोणी नाही. बघा C आणि Aच्या मध्ये कोणी नाही म्हणजे C डेफिनेटली इथे असेल. तो ह्या बाजूला जाऊ शकत नाही. आता 1, 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारे आपला हा सिक्वेन्स तयार झालेला आहे आणि B हा ऑलरेडी C पेक्षा सायन्समध्ये जास्त मार्क घेतलेले आहेत. तर सर्वात अधिक गुण कुणाला मिळाले? Bला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर येते. आय होप की तुम्हाला हे विश्लेषण समजलं असेल. शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याच व्यतिरिक्त जर तुम्हाला अंकगणितामध्ये जर मेंटरशिप पाहिजे असेल, फ्री मेंटरशिप पाहिजे असेल, भीती वाटत असेल, त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं आपण, तर तुम्ही डेफिनेटली मला कॉल करू शकता ह्या नंबरवर 9309 200 500. ओके. थँक यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया.